वळूयात पुढच्या बातमीकडे. वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे माजी उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. आर्थिक गैरव्यवहार आणि जमीन घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडीनं केलेली अटक कायदेशीरच असल्याचा निर्वाळा हा उच्च न्यायालयानं दिलाय. 2019 ते 2023 या कालावधीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा भूमीसाठी राखीव असलेल्या भूखंडांवर बनावट परवानग्यांद्वारे 41 इमारती बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्या होत्या आणि त्या तपासात ईडीने टाकलेल्या छाप्यात रेड्डी यांच्या घरातून 8 कोटी 23 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 23 कोटी 28 लाख किमतीचे दागिने हे जप्त करण्यात आले होते. मुंबईच्या दिंडोशी परिसरातल्या